नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत. नमस्कार. हा विचार विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर आधारित आहे. घराचं नुसतं क्षेत्रफळ नाही, तर तिथल्या माणसांच्या मनाचा मोठेपणा महत्वाचा असतो. अगदी. आजकाल आपण बघतो ना, मोठी घरं, गाड्या, पैसा याचीच जास्त चर्चा होते. हो, पण खरं समाधान यात आहे का? हा प्रश्न आहे. विद्यानंद यांच्या लेखनातून याचा शोध घेऊया आज. नक्कीच. कारण त्यांनी जो मुद्दा मांडलाय तो खरंच खूप मूलभूत आहे. म्हणजे भिंती किती मोठ्या आहेत यापेक्षा आतली मनं किती मोठी आहेत हे जास्त महत्वाचं. अगदी बरोबर. त्यांच्या मते लहानशी जागा पण असेल, पण तिथे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असेल तर ती जागा म्हणजे स्वर्गच. हो. आणि या उलट मोठा बंगला असूनही मनं संकुचित असतील, जोडलेली नसतील, तर त्याला घर म्हणता येईल का? तिथे शांतता मिळेल का? हाच त्यांच्या मांडणीचा गाभा आहे असं म्हणता येईल. अगदी. चला तर मग हा जो मनाचा मोठेपणा आहे, यात नेमकं काय काय येतं हे जरा सविस्तर बघूया. त्यांनी काही पैलू सांगितले आहेत. सुरुवात करूया आदर आणि आपुलकीपासून. हो, तो तर पायाच आहे. म्हणजे बघा, घरात प्रत्येकाबद्दल आदर असणं. पण हा नुसता औपचारिक आदर नाही ना? नाही, तो मनापासून हवा. लहानांना प्रेम देणं, बरोबरींशी मैत्री आणि वडीलधाऱ्यांचा मान राखणं. पण हे कर्तव्य म्हणून नाही, तर आतून, मनापासून. हो, प्रत्येकाच्या मताचा, भावनांचा आदर. घरात कोणाला कमी लेखलं जाऊ नये ही भावना बरं का खूप महत्वाची आहे. ती नाती घट्ट करते. हे अगदी खरं आहे. घरात वाद होतात, पण आदर असेल तर ते टोकाला जात नाहीत. पण आदरासोबत अजून एक गोष्ट लागते, सहनशीलता आणि समजूतदारपणा. बरोबर. आजकाल याची खूप गरज वाटते नाही? याबद्दल काय म्हणतात लेखक? हो, सहनशीलतेबद्दल ते म्हणतात की ती फक्त सहनशक्ती नाही, म्हणजे काहीतरी त्रासदायक आहे आणि ते आपण गिळून टाकतोय असं नाही. अच्छा, मग काय? त्यामागे समजूतदारपणा हवा. म्हणजे समोरच्याची बाजू काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं. राग तर येतोच, मतभेदही होतात. ते स्वाभाविक आहे. पण रागाच्या भरात आपण काय करतो, कसं वागतो यावर आपलं मोठेपण ठरतं. म्हणजे मत्सऱ्याऐवजी समजूतदारपणा हवा. छोट्या गोष्टींसाठी थोडं नमते घेता यायला हवं. आणि चुका माफ करण्याची वृत्ती, त्याबद्दल काय? तो तर खूप महत्वाचा भाग आहे. जवळच्या माणसांच्या चुका माफ करणं ही फक्त फॉर्मॅलिटी नसावी, ती मनाची उदारता असावी. यामुळे घरातलं वातावरण हलकं-फुलकं राहतं. हे खूप महत्वाचं आहे. अनेकदा आपण बाहेरच्या जगात जास्त समजूतदार असतो, पण घरात अपेक्षा वाढतात आणि मग? हो ना, मग लहान चुकाही मोठ्या वाटतात. त्यामुळे घरात माफ करण्याची वृत्ती जास्त गरजेची आहे. अगदी. आणि याच उदारतेचा पुढचा भाग म्हणजे दानशूरता, वाटून घेणं. हो, आणि इथे दानशूरता म्हणजे फक्त मोठी आर्थिक मदत नव्हे बरं का. अच्छा, मग काय? भर आहे तो वाटून घेण्याच्या वृत्तीवर. आपल्याकडे जे काही आहे, अन्न, वेळ, आनंद, अगदी दुःखसुद्धा, ते वाटून घेण्याची तयारी. ते एक उदाहरण देतात बघा. लहानसं घर आहे, साधनं कमी आहेत, पण पाहुणा आला की हसून स्वागत होतं. घरात जे असेल ते प्रेमानं दिलं जातं. त्या वस्तूंपेक्षा ती भावना जास्त महत्वाची वाटते तेव्हा. अगदी. तो मनाचा मोठेपणा जास्त लक्षात राहतो. आपल्याकडे किती आहे यावर नाही, तर जे आहे ते देण्याची इच्छा किती आहे यावर खरी श्रीमंती ठरते, असं ते सुचवतात. हे अगदी पटते. खूप काही असूनही माणसं कंजूस असतात आणि काही जण कमी असूनही खूप उदार. बरोबर. हा सगळा मनाचाच खेळ आहे. आणि यालाच जोडून पुढचा मुद्दा येतो, सकारात्मकता. हो, परिस्थिती कशीही असो, पॉझिटिव्ह राहणं, याबद्दल काय विचार आहेत? सकारात्मकता म्हणजे जणू काही या सगळ्या विचारांवरचा कळस आहे. घरात फक्त वस्तू असून चालत नाहीत, तर तिथे भावनिक सुरक्षितता आणि आनंदी वातावरण हवं. आणि ते टिकवण्यासाठी पॉझिटिव्ह दृष्टिकोन लागतो. नक्कीच. आव्हानं येतात, अडचणी येतात, पण खचून न जाता परिस्थितीला सामोरं जाण्याची उमेद ठेवणं, चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवणं, एकमेकांना आधार देणं. म्हणजे समस्यांकडे दुर्लक्ष करणं नव्हे. नाही, तर त्या सोडवण्यासाठी आशावादी आहून प्रयत्न करणं. हा दृष्टिकोन घरातल्या प्रत्येकाला एक मानसिक ऊर्जा देतो, एकत्र राहण्याची ताकद देतो. म्हणजे आदर, समजूतदारपणा, वाटून घेणं आणि सकारात्मकता, या सगळ्यामुळे तयार होतो मनाचा मोठेपणा. बरोबर, जो घराला घरपण देतो. पण गंमत म्हणजे लेखक लहान घरांचे पण काही फायदे सांगतात. हे आजकालच्या जगात जरा वेगळं वाटतं ऐकायला. खरंय, कारण मोठं घर म्हणजे स्टेटस सिम्बॉल आहे आता. हो ना. पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते म्हणतात की लहान जागेमुळे माणसं नकळत एकमेकांच्या जवळ येतात. अच्छा, कसं काय? कारण प्रत्येकासाठी वेगळी खोली, वेगळं जग याची शक्यता कमी होते.
त्यामुळे संवाद वाढतो. एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हे जास्त कळतं. नात्यात एक ऊब राहते. हे खरंय. मोठ्या घरात अनेकदा माणसं एकाच छताखाली असूनही मनाने दूर असतात. जागेवर अवलंबून नाही, पण लहान जागा मदत करते, असं त्यांचं निरीक्षण आहे. आणि कदाचित यामुळे साधेपणात समाधान मानायची सवय पण लागत असेल. हो, हाच मुद्दा ते सांगतात. कमी साधनांमध्ये जगल्याने गरजा आणि हौस यातला फरक कळतो. साधेपणात आनंद शोधता येतो. आज तर सतत जास्त, अजून जास्त याच्यामागे धावणं सुरू आहे. बरोबर. तिथे हा विचार आपल्याला थांबवायला लावतो. खरी भावनिक सुरक्षितता, समाधान हे काय घराच्या साईजमध्ये किंवा पैशात नाहीये. ते माणसांच्या मनात आहे, नात्यांमध्ये आहे. अगदी त्यांच्या दृष्टिकोनात आहे. लहान घरात राहूनही माणसं मोठी स्वप्न बघू शकतात, यशस्वी होऊ शकतात, आनंदी राहू शकतात. फक्त मन मोठं हवं. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली माझ्या मनात. घराच्या भिंती कशा आहेत, रंग, फर्निचर हे सगळं वरवरच आहे. आतली माणसं कशी आहेत, त्यांची मनं किती विशाल आहेत, प्रेमळ आहेत, हे महत्वाचं. बरोबर. तर मग छोटंसं घर सुद्धा महालापेक्षा छान वाटतं. मनाचा मोठेपणाच घराला खरं घर बनवतो. उत्तम. अगदी हाच त्यांच्या लेखनाचा सार आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते म्हणतात, लहान घरातही मोठ्या मनाचा झरा वाहू लागला की ते घर केवळ विटा सिमेंटची वास्तू न राहता संस्कारांचं, प्रेमाचं आणि आनंदाचं जिवंत मंदिर बनतं. वा, खूप सुंदर विचार आहे हा. आणि हा विचार फक्त घरापुरता नाहीये. आपल्या कामाच्या ठिकाणी, समाजात सगळीकडे लागू होतो. भौतिक गोष्टी हव्यात, पण त्या साधनेत, साध्य नाहीत. हे अगदी खरं आहे. आणि आता बोलता बोलता एक विचार येतोय मनात. आपण सगळेच कळत नकळत भौतिक गोष्टींना, पदाला, पैशाला किती महत्त्व देतो, त्यासाठी किती धडपडतो. हो, ते आहेच. पण या सगळ्यात आपण स्वतःच्या आणि आपल्या माणसांच्या मनाचा मोठेपणा वाढवण्यासाठी किती प्रयत्न करतो, म्हणजे जाणीवपूर्वक. हा महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. म्हणजे इतरांच्या चुका समजून घेणं, उगाच स्पर्धा न करणं, आपल्याकडे जे आहे ते आनंदानं वाटून घेणं किंवा कठीण परिस्थितीत पॉझिटिव्ह राहणं. या गोष्टी खरं तर आपलं आंतरिक क्षेत्रफळ वाढवतात. अगदी. मग प्रश्न हा उरतो की या आंतरिक श्रीमंतीसाठी आपण रोजच्या जगण्यात काय बदल करू शकतो, काय प्रयत्न करू शकतो, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.